स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे। मुंबई महानगरपालिका व्यतिरिक्त स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुती होण्यावर प्रश्नचिन्ह आहे। ही कार्यकर्त्यांची निवडणूक असल्यामुळे स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी निर्णय घ्यावे अशी सूचना पक्ष नेतृत्वाने दिल्याची खात्रीलायक माहिती मिळते। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी राज्यभरातील कार्यकर्ते हे इच्छुक आहेत। शिंदेंनी नाव न घेता ठाकरे बंधूंवर हल्लाबोल केलाय। मनोमिलन नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे असा टोला शिंदेंनी लगावला। काही लोक सतत रडत असतात, उद्धव ठाकरेंना या शब्दात त्यांनी नाव न घेता टोला लगावला। आता मी काय जास्ती काय बोलू शकत नाही। यात काही नाटकं कॉमेडी असतात, रडकी असतात, काही काय असतात, ते जाऊ द्या, सोडून द्या। पण पूर्वी भाऊबंदकी नाटक खूप गाजलं होतं। आता मनोमिलनाच्या नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू आहे। ठीक आहे, जाऊ द्या, चांगलं आहे, चांगलं आहे। राजकारणामध्ये राजकारण नाही, आज आता आपलं निवड नाट्य मंदिराचाच कार्यक्रम आहे। एकनाथ शिंदेंचं वाचन वाढलेलं दिसतंय, त्यांना मराठी वाचता येतं असं दिसतं। त्यांना जाऊन माझा प्रश्न विचारा आत्ता लगेच, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? त्याला विचारा, भाऊबंदकी नाटकाचे लेखक कोण आहेत? हे नाटक कोणत्या साली आलं? हे नाटक आपण पाहिलं का? इतिहास काळामधली भाऊबंदकी नष्ट झाल्यावरती या राज्यात शिवशाही अवतरली। वाद संपले, मतभेद संपले, भाऊ एकत्र आले, कुटुंब एकत्र आली, पक्षाचे कार्यकर्ते एकत्र आले, भाऊबंदकी संपली। आता या राज्यावरती एकीचा सूर्य उगवला, महाराष्ट्रावर शिवशाहीचा सूर्य उगवतो आहे।